जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. डॉक्टर गवांदे दाम्पत्याच्या मुलाखतीच्या उर्वरित भागात मी आशिष चव्हाण पुनश्च तुमचे स्वागत करतो. डॉक्टर रोहित आणि डॉक्टर चैताली खगोलशास्त्रज्ञ आहेत आणि दोघेही आपल्या नाशिकचे असून हल्ली त्यांचे वास्तव्य कॅलिफोर्निया येथे असून त्यांनी नासासाठी काम केलेले आहे. चला तर मग मुलाखतीतच जाऊया. माझ्याकडे आणि एक असा एक प्रश्न आलेला होता की आउट ऑफ इंडिया करिअर करण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करत असतात, विद्यार्थी खास करून. तर मला एक विचारायचं होतं की कॉलेजमध्ये असताना त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. खास करून आता कसं होतं की करिक्युलम एक करिक्युलम म्हणजे मेन कोर्स करिक्युलम असतं, त्याच्यासोबत आणखी कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून आउट ऑफ इंडियामधल्या ज्या कॉलेजेस असतात तिथं तुमचं सिलेक्शन म्हणा किंवा तुम्ही अपर हँडवर राहू शकता. असं तुम्हाला काय वाटतं बा, कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं? म्हणजे सर्टिफिकेशन असतं किंवा डेफिनेट म्हणजे नक्कीच म्हणजे पहिले फंडामेंटल्स तुमचे बघायला पाहिजे आणि त्याच्या जोडीला की त्या तुम्ही सर्टिफिकेशन म्हटले म्हणजे तुम्हाला जर थोडंसं सॉफ्टवेअरमध्ये करायचं असेल तर मॅटलॅब, पायथॉन यासारखे ज्या सॉफ्टवेअर लँग्वेजेस आहेत किंवा अजून काही आहेत त्याच्याशी रिलेटेड काय करता येईल किंवा कुठे जाऊन इंटर्नशिप करता येईल का, कुठले प्रोजेक्ट्स करता येईल का, म्हणजे मगाशी जसं म्हटलं की काही हँड्स ऑन प्रोजेक्ट्स करता येतील का, की जेणेकरून तुमचा तो एक्सपिरियन्स अजून बिल्टअप होईल आणि नक्कीच म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे. म्हणजे तिथे अमेरिकेतल्या बऱ्याचशा शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स असतात, लाईक रोबोटिक्स क्लब असतो किंवा तर तशा प्रकारचे क्लब जर फॉर्म करता आले तर ते स्टुडंट्स बऱ्याचशा गोष्टी एका ग्रुप याच्यानं एक्सप्लोर करू शकतात. कारण बरेचसे जे जास्त अवघड प्रोजेक्ट्स असतात ते एका मुलाला करणं अवघड जातं. त्याच्याऐवजी 10 मुलं जर त्याच्या मागे लागले तर कोणीतरी स्टेपर मोटर्स आणि सगळ्या मेकॅनिकल गोष्टींचा हे केला, कोणीतरी आर्डिनो उनो घेऊन त्याचा कंट्रोल सर्किट्स काय आहेत ते बघायचा प्रयत्न केला, कोणीतरी पायथॉनची स्क्रिप्ट घेऊन कशा तऱ्हेने प्रोग्रामिंग करायला पाहिजे याचा विचार केला. तर अशा तऱ्हेने एकत्र येऊन प्रोजेक्ट्स, नॉट जस्ट की आपल्याला काहीतरी प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे, पण ती क्युरिओसिटी डेव्हलप करण्यासाठी आणि त्याच्यातनं शिकण्यासाठी हे केलं तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो पुढे. माझ्याकडे आणि एक जी काय प्रश्नावली आम्ही विचारली होती विद्यार्थ्यांना, त्याच्यातली एक प्रश्न असा आलेला आहे की विच आर द बेस्ट इंडियन इन्स्टिट्यूट्स फॉर PG अँड हायर स्टडीज फॉर ॲस्ट्रॉनॉमी और ॲस्ट्रोफिजिक्स. म्हणजे आपल्या भारतामध्ये पण अशा काही इन्स्टिट्यूट्स आहेत. काय होतं की म्हणजे इंटरनेट एक एवढं मोठं समुद्र आहे, त्याच्यातून आपल्याला पाहिजे ती इन्स्टिट्यूट आपण शोधणं पण अवघड आहे आणि काय जे जे मार्केटमध्ये विकलं जातं त्याच्याकडे जास्त लक्ष जातं. पण तुमचा एक वेगळा अनुभव असेल किंवा तुमचा एक अभ्यास वेगळा असेल तर भारतात पण काही इन्स्टिट्यूट अशा तुम्ही सांगू शकता विद्यार्थ्यांना की ज्याच्यातून आपलं चांगलं करिअर होऊ शकतं. नक्कीच म्हणजे आपल्याला माहिती की आयुका आहे पुण्यामध्ये, GMRT आता मी जे मगाशी म्हटलो किंवा TIFR, NCRA त्यासारख्या इन्स्टिट्यूट्स आहेत. म्हणजे TIFR मुंबई आहे, पुणेमध्ये NCRA आहे, IISc बँगलोरमध्ये पण याच्याशी रिलेटेड आय थिंक बरंच वर्क होतं, ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रोफिजिक्स. नंतर आपल्या IIT इन्स्टिट्यूट्स आहेत म्हणजे IIT बॉम्बे, कानपूर, मद्रास, आणि तिथे इंटर्नशिपचे ॲप्लिकेशन्स पण तुम्ही करू शकतात, अर्ज करू शकतात आणि इंटर्नशिप करू शकतात. IISTचं पण मी मध्यंतरी नाव ऐकलेलं, आपल्या IIST साऊथ इंडियन मधले काही इन्स्टिट्यूट. आयसर पण आहे, मग आयसरमध्ये फंडामेंटल रिसर्च खूप चांगला होतो. पुण्यामध्ये मला वाटतं डेडिकेटेड फॉर फंडामेंटल रिसर्च, म्हणजे जसं इंजिनिअरिंगसाठी IIT वगैरे तसं आयसर असावं. येस सर, तुम्ही वेगळ्या देशात काम केलेलं आहे, तर तिथले प्लॅनेटेरियम्स वगैरे संस्था असतात की ज्या मुलांना अवकाश विज्ञानाकडे ओढा करण्याकडे कल असतो त्यांचा, म्हणजे उत्सुकता निर्माण करण्याकडे. तर भारतात असे प्लॅनेटेरियम जर जास्तीत जास्त तयार झाले तर त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल का? नक्कीच होईल. प्लॅनेटरियम्स, म्युझियम्स या दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण तिथे जाऊन तुम्हाला अगेन गोईंग बॅक टू क्युरिओसिटी त्याचा फायदा होतो नक्कीच. मला आठवतं मी 8वी-9वीत असताना नेहरू सायन्स सेंटरला गेलो होतो मुंबईला, आणि दॅट वॉज अन अमेझिंग ट्रिप. की म्हणजे ते जे काय 4-5 तास तिथे घालवले आम्ही कधीच विसरू नाही शकत. तर तशा टाईपचा ॲक्सेस मॅक्झिमम छोट्या सिटीजमध्ये पण आला तर त्याचा फायदा पुढच्या पिढीला नक्कीच होऊ शकतो. जसं मुलांना मुंबईमध्ये नेहरू सायन्स सेंटर आहे, बेंगलोरला सर विश्वेश्वरय्या म्युझियम आहे, कलकत्त्याला एक सायन्स सिटी आहे, तसंच जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतातल्या चांगल्या प्रकारे प्लॅनेटोरियम आणि म्युझियम जर तयार झालं सायन्सचे तर निश्चित तुमच्या पिढीलाही फायदा होईल आणि पुढच्या पिढींनाही नक्कीच फायदा होईल असे आम्हाला वाटते. पुढचा प्रश्न असा होता सर, तुम्ही COEP
आणि बाहेरगावी पण कॅलटेक म्हणा किंवा चाल्मर्स या ठिकाणी अभ्यास केला, अध्ययन केलं, तर तुम्हाला बेसिक किंवा मोठ्या लेवलवर काय डिफरन्स जाणवला की कशा प्रकारचं असेल? जे म्हणजे हे प्रश्नामागचं उद्दिष्ट असं की बऱ्याच वेळा इथे जे शिकलेलं असतं ते तिथं किती अप्लाय होतं ते आपल्याला काहीच आयडिया नसते, तर ते ब्रिजिंग कसं करणार? शिक्षणामध्ये खूप फरक नाहीये, म्हणजे जे मटेरियल आहे त्याच्यात खूप अच्छा. फरक नाहीये, हम्म. पण आपला जो अप्रोच आहे त्या मटेरियलकडे बघण्याचा तो वेगळा आहे. ओके. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा स्वीडनला गेलो तिथे जेव्हा लक्षात आलं की पहिली जी परीक्षा आहे हम्म. त्याच्यात ते पुस्तकं तुमच्या हातात देऊन टाकतात आणि सांगतात आता परीक्षा द्या. ओपन बुक आपल्या Open इकडे book. जसं Open म्हणतात. book ओके, exam. System, हा. ओके, म्हणजे त्याचा अर्थ की तुम्हाला काही पाठ करायची गरज नाहीये. ओके. पाठांतरावरती उत्तर नाही लिहायची आहेत, तर जे वाचलेलं आहे ते समजलंय का आणि ते प्रोसेस करता येतंय का, कारण दिस इज रिअल लाईफ, राईट? रिअल लाईफमध्ये काय ते तुम्हाला सांगणार नाही आहेत की तुम्ही पुस्तकं बंद करून ठेवा, सगळं काय अवेलेबल आहे आणि ते प्रोसेस कसं करता येतं, तर ते प्रोसेस करणं शिकवलं गेलं पाहिजे. COEP मध्ये असताना जास्तीत जास्त भर पाठांतरावरती होता, इकडे गेल्यानंतर तो भर जास्त, आणि हे मी आता 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी जेव्हा आता कॉलेजमध्ये कशा होतो. बदलल्या आता असतील गोष्टी गोष्टी. बऱ्याच बदलल्या असतील आणि पण इम्प्रूव्ह आम्हाला आता युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियामध्ये पण असं आता ओपन बुक म्हटलं त्याचं अजून एक वरची स्टेप म्हणजे टेक होम एक्झाम्स असायच्या. ओके. टेक होम ती सुद्धा 8 दिवस घरी, म्हणजे अच्छा. तुम्ही घरी एक घेऊन जातात, घरी ती सोडवतात, सगळी जी काय पुस्तकं जे काय तुम्हाला अवेलेबल आहे ते बघून, आणि 8 दिवस मिळतात. म्हणजे त्याचा अर्थ असाच आहे की तुम्हाला ते कळलंच पाहिजे, जे काय आहे ते तरच. मटेरियल कळलं पाहिजे, समजूनच तुम्ही ते केलं पाहिजे, तरच ते तुम्हाला परीक्षा सोडवता येणार आहे. आणि त्याच्या जोडीला अजून आम्हाला लॅब्स वगैरे डेफिनेटली तिथे जास्त फॅसिलिटीज आहेत, म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियामध्ये किंवा चाल्मर्समध्ये वगैरे. पण अर्थात अजून आता आम्ही 20 वर्षापूर्वी इथे केलं, त्यामुळे कदाचित आता गोष्टी, कारण आम्हाला अगदी 2-3 कम्प्युटर्स होते तेव्हा, की असं प्रत्येकाला कम्प्युटर आहे, आम्हाला रांग लावायला लागायची की कोण आता त्या कम्प्युटरवर बसणार आहे. पण डेफिनेटली या गोष्टी बदलल्या असतील, पण हे जाणवलं की तिथे आहेत बऱ्याच फॅसिलिटीज आहेत. आणि सगळ्यात मोठा घटक मला वाटतं शिक्षक आहे, अच्छा. की अगदी एलिमेंटरीच्या याच्यापासून तर कॉलेज युनिव्हर्सिटीपर्यंत शिक्षक जेवढा हुशार आणि जेवढा जीव ओतून शिकवू शकतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. की तुमच्या शाळेची बिल्डिंग किती चांगली आहे आणि तिला फक्त इंटरनॅशनल स्कूल म्हणतायत का, वर्सेस तिथला ॲक्च्युअल जो शिक्षक आहे त्याला विद्यार्थ्यांच्या हितामध्ये केवढा इंटरेस्ट आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि एक चांगला शिक्षक खूप खूप प्रभावी होऊ शकतो त्या मुलाच्या आयुष्यात. बरोबर आहे. एक थोडासा ज्याला काय म्हणू आपण, तुमच्या कोर जे काम आहे त्याच्या दिशेने आलेला एक प्रश्न आहे. हाऊ कॅन द स्टुडंट्स ब्रिज द गॅप बिटवीन थिओरिटिकल रिसर्च अँड प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन इफेक्टिव्हली? म्हणजे प्रॅक्टिकल आणि थिओरिटिकल रिसर्चचा जो गॅप असतो तो कसा ब्रिज करता येऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं? मी अजून इलॅबरेट करू शकता का क्वेश्चनवर? नाही, कसं होतं की ह्या लोकांना ज्यावेळेस नवीन रिसर्चच्या दृष्टिकोनाचा बघता किंवा घेतात, तर त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला पुस्तकी ज्ञानापुरता रिसर्च करायचा किंवा प्रॅक्टिकलमध्ये करायचा, तर त्यांना ते कन्फ्युजन होत असतं की हे हाऊ टू गो विथ द थिंग्स. तर तुमचा अनुभव काय त्या विषयामध्ये? नाही, म्हणजे हे Yeah. बेसिकली असं झालं का की तुमचं थिअरॉटिकल रिसर्च आहे आणि आता आम्ही जे करतो ते ऍक्च्युली हँड्स ऑन हां, इंजिनिअरिंग. तोच थोडक्यात म्हणजे कसं की काही लोक BSc किंवा थेअरीच्या दृष्टिकोनातून जातात, काही लोक प्रॅक्टिकल इंजिनिअरिंग साईडने जातात, तर ते पुढे जाऊन ते कसे एकत्र होतात? कसं आहे, प्रत्येक याविषयी- गोष्टीमध्ये हे येतं, म्हणजे बेसिक सायन्स असो नाहीतर इंजिनिअरिंग असो, अच्छा. थिअरी वर्सेस प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये फरक पडतो. म्हणजे जर मला एखादं एक्झाम्पल द्यायचं असेल तर कमी टेक्निकल एक्झाम्पलचा विचार करतोय, हां. कारण नाही, म्हणजे याच्यात आता कसं- एखादा सपोज आपल्याला ॲम्प्लिफायर तयार करायचा आहे, हं. तर तो ॲम्प्लिफायर कसा तयार होतो? एक ट्रान्झिस्टर घेतला आणि त्याच्या इनपुटला एक सिग्नल दिला तर आउटपुटला तो मोठा होऊन बाहेर पडतोय, बरोबर. हे आपण पुस्तकामध्ये शिकतो, Theory, हां. हं. राईट? पण त्याच्यानंतर जेव्हा प्रॅक्टिकली तो बिल्ड करायला जातो तेव्हा ओके, आता हा जो ट्रान्झिस्टर आहे याला मला बायसअप करावं लागणार, पॉवर द्यायची आहे. ओके. मग पॉवर द्यायची आहे, ती जी जाती आहे, ओके, मग माझा सिग्नल तिथनं लीक होतोय, एक्झॅक्ट. म्हणजे आता मला तिथे फिल्टर टाकायला पाहिजे. हं. मग त्याच्यानंतर आउटपुटला मी कोणत्या लोडला लावतोय, तो ते कमी व्हॅल्यूचा लोड आहे का जास्त व्हॅल्यूचा लोड आहे, त्याच्यानुसार माझं ॲक्च्युअल सर्किट चेंज होणार आहे. बरोबर. मग आता अरे ठीक आहे, सगळं बनवलं मी, पण आता तो खूप तापतोय, म्हणजे मला आता त्याला हीट सिंक लावायला Heat sink पाहिजे. लावावं लागेल. तर हे जे सगळे विचार आहेत ते प्रॅक्टिकलमध्ये यायला सुरुवात होते. थिअरी आपल्याला ते बेसिक सांगतं, अच्छा. आणि त्याच्या पुढे हे जाऊन तुम्हाला एक्सपिरियन्सनुसार त्या गोष्टी येतात. आणि ऑफकोर्स देर आर प्रॅक्टिकल याच्यासाठी पण बरीचशी पुस्तकं अवेलेबल आहेत, पण तो काइंड ऑफ फंडामेंटल डिफरन्स की जे हे मायन्यूट प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होतात. करेक्ट. थोडक्यात म्हणजे जे थिअरिटिकली शिकतो आपण ते प्रॅक्टिकली
जोपर्यंत करून पाहत नाही तोपर्यंत ते कळत नाही. म्हणजे एक प्रकारे तो गॅप ब्रिज होऊ म्हणून मी शकतो. मगाशी जे म्हटलं की टिंकरिंग इज इम्पॉर्टंट, की तुम्ही स्वतःच्या हाताने काहीतरी बिल्ड करायचा प्रयत्न करा. ते केलं की जे शिकायला मिळतं, त्या फेल्युअर्समधनं जे शिकायला मिळतं ते खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. बरोबर म्हणजे एक छोटंसं मी उदाहरण देते की मी असंच एका डिव्हाइसवर काम करत होते. ते त्याला म्हणतात डाऊन कन्व्हर्टर असेंब्ली. अच्छा. आणि तेव्हा काही कारणाने मी जरा ते घाईमध्ये करत होते आणि ते करताना ते बेसिकली त्याचे पार्ट्स एकत्र करून स्क्रूने ते सगळे लावलेले आणि त्याच्यात काहीतरी 20 स्क्रूज होते. ओके. पण ते दिसायला तुम्ही 4 स्क्रूज जरी लावले तरी ते पूर्ण बंद होतं असं आपल्याला डोळ्याला दिसतं. पण घाईघाईत मला दिसलं की ओके, आता ते मी पाहिलंच नाही की किती स्क्रूज लावले होते आणि जेव्हा मी रिझल्ट्स पाहिले तेव्हा मला असे खूप सारे ऑसिलेशन्स दिसले आणि ऑसिलेशन्स दिसणं म्हणजे It's a bad thing. इट्स अ बॅड थिंग. अच्छा. आणि म्हटलं आता हे कुठून होत आहे, म्हणजे ते फीडबॅक येत होता आणि तेव्हा कळलं की अरे सगळे स्क्रूज लावलेले नाहीयेत त्यामुळे तो फीडबॅक येत होता. त्यामुळे त्या आमच्या RF मायक्रोमध्ये हे इतकं इम्पॉर्टंट असतं की ते 2 पार्ट्सचं सीलिंग एकदम व्यवस्थित झालेलं. तर ते मला त्या एक्सपिरियन्सने शिकवलं नाही आपल्याला हे सगळे लावायला पाहिजे तरच ते वर्क होणार आहे. क्या म्हणजे बात जरी माहिती होतं डिझाईन तसंच केलं होतं पण जेव्हा ऍक्च्युली पाहिलं आणि घाईघाईत फक्त 4च लावले होते टेक्निशियनने तर तेव्हा कळलं की नाही हे आपल्याला सगळे लावले तरच ते वर्क होणार आहे. म्हणजे अशा गोष्टी तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल किंवा हँड्स ऑन गोष्टी करतात तेव्हाच तुमच्या लक्षात येतात. म्हणजे डिझाईन जे दिलेलं आहे ते क्रिटिकली फॉलो केलं तर तुम्हाला तो पाहिजे तो रिझल्ट मिळतो थोडक्यात. म्हणजे सर नुकतेच भारतीय अवकाशवीर डॉक्टर शुभांशु शुक्ला सर ISS मध्ये 14 दिवस जाऊन आले. बरोबर. तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च पण केला गेला. म्हणजे जसं एस्टिमेट होतं की $65 मिलियन म्हणजे साधारणतः 550 कोटी रुपये हे एका माणसाच्या 14 दिवसांच्या मोहिमेसाठी त्यांच्या ट्रेनिंगसाठी पासून सगळ्या गोष्टींसाठी लागले. तर म्हणजे अवकाश प्रवास एवढा महाग का आहे आणि तो जर स्वस्त बनवायचा असेल आणि सुरक्षित बनवायचा असेल तर काय पर्याय आहेत आपल्याकडे? ह्युमन एक्सप्लोरेशनमध्ये माझं खूप जास्त स्टडी किंवा रिसर्च नाही आहे. पण मी एवढंच सांगू शकेल की बऱ्याचशा स्टार्टअप्स नवीन झालेल्या आहेत आणि बऱ्याचशा लॉन्च कंपनीज, रॉकेट लॉन्च कंपनीज झालेल्या आहेत की ज्या दोन्ही गोष्टी, बोथ ऑफ दीज थिंग्स आर ब्रिंगिंग द कॉस्ट डाऊन. म्हणजे स्पेसएक्सने जेव्हा 2013मध्ये 14मध्ये फॅल्कन 9 लॉन्च केला आणि आज त्यांची एवढी प्रगती झालेली आहे की ते वर्षाचे 300 लॉन्चेस करतात. बरोबर. हो. तर 2013च्या आधी इट वॉज इम्पॉसिबल फॉर अ सिंगल एंटिटी, म्हणजे एखाद्या साध्या कंपनीला जी स्टार्टअप आहे तिला शक्य नव्हतं विचार करणं की आपण आपलं काहीतरी लॉन्च करू शकतो. आज ती कॉस्ट एवढी खाली आली आहे की 20 मिलियनच्या आत तुम्ही एखादी गोष्ट लॉन्च करू शकतात. राईट. तर ह्याच्यातली प्रगती जशी जशी होत राहील तशी तशी ती कॉस्ट खालीच येणार आहे. त्याच्यानंतर व्हर्जिन गॅलेक्टिक, आता ती कंपनी बँकरप्ट झालेली आहे, पण कोणत्या ब्लू ओरिजिन आणि Blue Origin. ओरिजिन. त्याच्यामध्ये स्पेस ट्रॅव्हलसाठी लोक गेलेत. आता केटी पेरी आणि ती ऑल फिमेल क्रू बरोबर. जाऊन 6 आलेली होती. जणांचा crew सहा होता. जण. या गोष्टी पण एक 20 वर्ष जरी आधी गेले तुम्ही तरी त्या बघता पण येण्यासारख्या नव्हत्या. म्हणजे जगातले श्रीमंतातले श्रीमंत लोक पण जाऊ शकत नव्हते. तर डेफिनेटली कॉस्ट खाली येते आणि हे जसं जसं चालत राहील इतक्या साऱ्या कंपन्या या गोष्टींमध्ये कार्यरत आहेत. म्हणजे नुसत्या सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये 35च्या वर स्पेस स्टार्टअप्स आहेत ज्या वेगवेगळ्या गोष्टींवरती कामं ओके. करतायत. ओके. त्याच्यामुळे पुढच्या 20 ते 30 वर्षात वी शुड सी द कॉस्ट कम डाऊन सिग्निफिकंटली. म्हणजे आणि होपफुली एक दिवस असा येईल की जसं आपण विमानात बसून जातो तसं आपल्याला थोडक्यात पर्यटन म्हणून स्पेसचा वापर करता येईल. बरोबर आहे, बरोबर. ते ब्लू ओरिजिनने तसंच केलं ना. Basically अच्छा. त्या तसंच केलं. बरोबर. किती 8-10 मिनिटाचा तो प्रवास होता. राईट. ऑफकोर्स ISS मध्ये जाणं इज अ मच बिगर येस येस येस. त्याच्यामुळे तो खर्च येणारच. खरंय खरंय. मित्र हो, आत्ताच आपण ऐकत होतात नासासाठी काम करत असलेली नाशिकची प्रसिद्ध शास्त्रज्ञ दाम्पत्य जोडी डॉक्टर रोहित गवांदे आणि डॉक्टर चैताली पाराशरे यांची मुलाखत. मित्र हो, ही मुलाखत आम्ही दिनांक 24 जुलैला डॉक्टर गवांदे नाशिकला आलेले तेव्हा कल्पना युथ फाउंडेशनच्या वतीने मी, आशिष चव्हाण आणि माझे स्नेही सुशांत राजोळे यांनी फिदर टच स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेली. त्यामुळे या मुलाखतीत 24 जुलैच्या नंतरच्या घडामोडी किंवा संदर्भ सापडणार नाहीत. ही मुलाखत रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज या कम्युनिटी रेडिओवर प्रसारित करण्यात आली. मित्र हो, या मुलाखतीचा पूर्वार्ध आत्ताच आपण ऐकला. उर्वरित भाग आपण पुढच्या वेळेस जरूर ऐकूया. या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न, प्रतिक्रिया अथवा सूचना असतील किंवा आमच्याशी संपर्क करायचा असल्यास तुम्ही रेडिओ विश्वासचा व्हॉट्सअप नंबर
+918380016512 यावर संपर्क साधू शकतात. तर ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. जिंदगी